जान्हवी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या आजची बस अबॅकस क्लास मध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। आज आपण मल्टिप्लिकेशन शिकणार आहे। ओके, आज मी तुमच्यासाठी 3 डिजिट टू 3 डिजिट कसं मल्टिप्लिकेशन करायचं याचे एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। 3 डिजिट टू 3 डिजिट याचे माझा अगोदर पण एक लेक्चर झालेला आहे। तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन अबॅकस किट वर 3 डिजिट टू 3 डिजिट येत नसेल तर तो लेक्चर तुम्ही अटेंड करा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल का मल्टिप्लिकेशन आपल्या अबॅकस किट वर कसं करायचं ते। ओके, आणि जे माझे लेक्चर कंटिन्यू अटेंड करत आहेत त्यांना अबॅकस किट वर मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करायला काहीच प्रॉब्लेम येत नाहीये। ओके, मग आपण सुरू करूया आपला मल्टिप्लिकेशन सॉल्व करायला। फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 529 into 321 हे एक्झाम्पल आहे आपलं फर्स्ट। ओके, मग एक्झाम्पल आपण सॉल्व करूया। फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, या 5 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यावं लागणार आहे। ओके, हे तुम्हाला माहिती असेलच, म्हणजे तुम्ही जर माझ्या मागचे लेक्चर सगळे अटेंड केले असतील तर तुम्हाला माहिती असेल। ओके, जर नसतील लेक्चर अटेंड केलेले तर नक्की लेक्चर अटेंड करा। फर्स्ट आपल्याला या 5 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। ओके, तर 5 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, म्हणजे 5 3 जा किती येतात, तर 5 3 जा 15, मग 15 आपल्याला ऍड करायचे आहे। ओके, 10 आणि हे 5 15। ओके, इकडे फिंगर ठेवला आपण, ठेवलं। नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। 5 2 जा किती येतात, तर 5 2 जा 10, मग 10 आपण ऍड करूया, हा 1 आणि हा 0 10। इकडे आता आपण फिंगर ठेवूया, ठेवली फिंगर। नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। 5 1 जा 5, 5 हा 1 डिजिट नंबर आहे। 1 डिजिट नंबर असल्यावर काय करायचं असतं, तर त्याच्या अगोदर आपल्याला 0 लावायचा असतो, म्हणजे ह्या रॉड वर आपल्याला 0 आणि इकडे आपल्याला 5 ऍड करायचे आहे। मग हा रॉड सोडायचा आणि या रॉड वर 5 ऍड करायचे। ऍड केले आपण, एक्झाम फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे। नेक्स्ट स्टेप सॉल्व करू आपण आता। नेक्स्ट स्टेप कशी करायचं आहे, तर आपल्याला या 2 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। ओके, तर 2 3 जा किती येतात, तर 2 3 जा 6, मग 6 आपल्याला ऍड करायचे आहेत, पण 6 कुठल्या बिट मध्ये ऍड करायचे आहेत, तर फर्स्ट रॉड सोडून सेकंड रॉड वर आपल्याला 6 ऍड करायचे आहेत। ओके, सेकंड नंबर आपण करतोय म्हणून सेकंड रॉड वर। ओके, पण 6 हा 1 डिजिट नंबर आहे, मग त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे, 0 लावावं लागणार आहे। इकडे 0 आणि इकडे 6 ऍड करायचे आहे। 6 ऍड केले आपण, इकडे आता आपण फिंगर ठेवूया, ठेवलं फिंगर। नेक्स्ट आता आपल्याला या 2 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। 2 2 जा किती येतात, तर 2 2 जा 4, 4 पण 1 डिजिट नंबर आहे, मग इकडे 4 ऍड करायचे का, तर नाही, इकडे 0 ऍड करायचा आणि इकडे आपल्याला 4 ऍड करायचे आहेत। ओके, आता इकडे आपण आपलं फिंगर ठेवूया, ठेवलं फिंगर। नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। 2 1 जा 2, 2 हा 1 डिजिट नंबर आहे, मग इकडे आपण 2 ऍड करायची का, तर नाही, इकडे आपल्याला 2 ऍड करायचे, इकडे 0 आणि हे 2। ओके, सेकंड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे। आता आपण नेक्स्ट स्टेप कडे जाऊया। नेक्स्ट स्टेप काय आहे आपली, या 9 ने आपल्याला या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। 2 9 जा किती येतात, तर या 9 ने आपल्याला 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। कशाला, 9 ने आपल्याला 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे। 9 3 जा 27, 9 3 जा किती 27, मग 27 आपल्याला ऍड करायचे आहे। 27 कुठे ऍड करायचे, तर थर्ड रॉड मध्ये, या रॉड मध्ये आपल्याला ऍड करायचे आहे, म्हणजे थर्ड नंबर ऍड करतोय आपण म्हणून थर्ड रॉड मध्ये 20 आणि इथे 7 चा फॉर्म्युला इकडे आपण आता
फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला या 9 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 9 2 जा 18. 9 2 जा किती 18. मग हे 10 आणि इथे 8 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 8 चा फॉर्म्युला. ओके, इकडे आता आपण फिंगर ठेवलेली आहे. नेक्स्ट आपल्याला या 9 ने आता 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 9 1 जा 9. 9 हा 1 डिजिट नंबर आहे, मग इकडे 0 आणि इकडे 9 ऍड करायचे आहे. 9 ऍड केले आपण. एक्झाम्पल सॉल्व झाला आपला. आन्सर बरोबर आपला 4 5 6 रॉड मध्ये आलेलं आहे. 1 2 3 4 5 6 डिजिट नंबर आहेत, मग आन्सर पण आपला बरोबर 6 रॉड मध्ये आलेलं आहे. आन्सर काय आहे आपलं 1 6 9 8 0 9 हे आन्सर आलेलं आहे. आपलं आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया आपण आता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 521 into 532. हे एक्झाम्पल आहे आपलं. एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 5 जा 25. मग 25 आपण ऍड करूया. हे 20 आणि हे 5. 25 आपण ऍड केलेले आहे. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. ठेवलं फिंगर. नेक्स्ट आपल्याला 5 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, 5 3 जा किती येतात 5 3 जा 15. व 15 आपण ऍड करूया. हे 10 आणि हे 5 15 ऍड केले आपण. आता इकडे आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. नेक्स्ट आता काय करायचं आहे आपल्याला 5 ने 2 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 5 2 जा किती येतात 5 2 जा 10. मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10. हा इकडे 0 आहे. ओके, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आपण आता सेकंड स्टेप कडे जाऊया. सेकंड स्टेप कशी करायची, तर या 2 ने या 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 5 जा 10. मग 10 आपल्याला ऍड करायचं आहे. पण 10 आपण कुठे ऍड करणार, तर सेकंड रॉड मध्ये आपल्याला 10 ऍड करायचं आहे. हा 1 आणि हा 0 10. इकडे आता आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आता आपल्याला 2 ने 3 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, 2 3 जा 6. 6 हा 1 डिजिट नंबर आहे, मग इकडे 0 आणि हा 6. आता इकडे आपल्याला आपली फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. आता नेक्स्ट आपल्याला 2 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 2 2 जा 4. 4 पण 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि हा आपला 4 ऍड झालेला आहे. ओके, आपली सेकंड स्टेप कंप्लीट झालेली आहे. आपण आता थर्ड स्टेप कडे जाऊया. थर्ड स्टेप कशी करायची, तर या 1 ने आपल्याला या 5 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. ओके, तर 1 5 जा 5. मग 5 आपल्याला कुठल्या रॉड मध्ये ऍड करायचे आहे, तर थर्ड रॉड मध्ये आपल्याला 5 ऍड करायचे आहेत. पण 5 1 डिजिट नंबर असल्याने आपल्याला याच रॉड मध्ये ऍड करायचे आहेत का 5, तर नाही. त्याच्या अगोदर आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे 5 ऍड करायचे आहे. पण 5 ऍड करायला बिट अवेलेबल नाही, मग 5 चा फॉर्म्युला यूज केला आपण. इकडे आपण आता फिंगर ठेवूया. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला आता या 1 ने या 3 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 1 3 जा 3. 3 हा 1 डिजिट नंबर असल्याने आपल्याला इकडे 0 लावायचा आहे आणि इकडे 3 ऍड करायचे आहे. पण 3 बिट ऍड करायला आपल्याकडे अवेलेबल नाहीये, मग 3 चा फॉर्म्युला ऍड केले आपण 3. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. ओके, फिंगर ठेवली. नेक्स्ट आता आपल्याला या 1 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 1 2 जा 2. 2 पण 1 डिजिट नंबर असल्याने इकडे 0 आणि इकडे आपण 2 ऍड केलेले
आहे. ओके, आन्सर आलं आपलं बरोबर 6 रॉड मध्ये आन्सर आलेला आहे. ओके, आन्सर काय आहे आपलं 2 7 7 1 7 2 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 832 into 659 हे एक्झाम्पल आहे आपलं. ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे 8 ने 6 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 8 6 जा किती येतात तर 8 6 जा 48. मग 48 आपण ऍड करूया. 40 आणि हे 8 48 आपण ऍड केले. इकडे आपण आता आपली फिंगर ठेवूया. ओके, म्हणजे नेक्स्ट नंबर आपल्याला इकडनं ऍड करता येईल. ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे 8 ने 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 8 5 जा किती येतात तर 8 5 जा 40. मग 40 आपल्याला ऍड करायचे आहेत. पण या रॉड मध्ये 40 ऍड करायला बिट अवेलेबल आहेत का नाहीयेत. मग 4 चा फॉर्म्युला 40 आणि हा 0. ओके, इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायची आहे. नेक्स्ट आपल्याला या 8 ने या 9 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 8 9 जा 72. मग 72 आपण ऍड करूया. 72 ऍड केले आपण. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. नेक्स्ट स्टेप काय आहे आपली आता आपल्याला आता 3 ने 6 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके ओके, तर 3 6 जा किती येतात तर 3 6 जा 18. मग 18 आपल्याला ऍड करायचे आहे. 18 कुठे ऍड करायचे तर या सेकंड रॉड मध्ये. हे 10 आणि इथे 8 ऍड करायला बिट अवेलेबल नाही. मग 8 चा फॉर्म्युला. मग इकडे आपण फिंगर ठेवलेली आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला आता 3 ने 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 5 जा 15. मग 15 आपण ऍड करूया. 10 आणि हे 5 15 ऍड केले आपण. इकडे आता आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला 3 ने या 9 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 3 9 जा 27. मग 27 आपण ऍड करूया. 20 आणि हे 7 27 ऍड केले आपण. आता आपली सेकंड स्टेप पण कंप्लीट झालेली आहे. आता आपण थर्ड स्टेप कडे जाऊया. थर्ड स्टेप काय आहे आपली तर या 2 ने आपल्याला आता या 6 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, तर 2 6 जा 12. मग 12 आपल्याला ऍड करायचे आहे. तर कुठे ऍड करायचे थर्ड रॉड मध्ये 12 ऍड करायचे आहे. 10 तर केले पण आता 2 ऍड करायला इकडे बिट नाहीये. मग 2 चा फॉर्म्युला. ओके, आता इकडे आपण फिंगर ठेवूया. फिंगर ठेवली. नेक्स्ट आपल्याला 2 ने 5 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 5 जा 10. मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10. इकडे आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला आता 2 ने 9 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 2 9 जा किती येतात 2 9 जा 18. मग 18 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 8. 18 ऍड केले. एक्झाम्पल सॉल्व झाला आपलं. आन्सर आलं. आन्सर काय आहे आपलं 5 4 8 2 8 8 हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर राईट डाऊन केला आपण. अबॅकस क्लिअर करूया.
क्लिअर केलं. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 573 into 127. ओके, हे एक्झाम्पल आहे आपलं. आता आपल्याला काय करायचं आहे, या 5 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 1 जा 5, मग 5 आपण ऍड करूया. पण या फर्स्ट वन मध्ये 5 ऍड करायचे आहेत का, तर नाही. इकडे आपल्याला 0 लावायचा आहे आणि इकडे आपल्याला 5 ऍड करायचं आहे. 5 ऍड केला आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला 5 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 2 जा 10, मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0 10. इकडे आपण आता फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला 5 ने या 7 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 7 जा किती येतात, 5 7 जा 35. मग 35 आपण ऍड करूया. 30 आणि हे 5 35 ऍड केले आपण. फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला सेकंड स्टेप सुरू करायची आहे. तर आपल्याला आता 7 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर 7 1 जा 7. 7 हा 1 डिजिट नंबर आहे. ओके, पण आपल्याला इकडे कुठल्या रॉड मध्ये, सेकंड रॉड पासून ऍड करायला आता सुरुवात करायची आहे. 7 हा 1 डिजिट नंबर असल्याने या रॉडला 7 म्हणजे 0 ऍड करायचा आणि इथे आपल्याला 7 ऍड करायचा आहे. सेकंड रॉड म्हणजे इथे 7 ऍड करायला बीट अवेलेबल नाही, मग 7 चा फॉर्म्युला ऍड केला आपण. इकडे आता आपल्याला फिंगर ठेवायची आहे. ओके, फिंगर ठेवली आपण. नेक्स्ट आपल्याला 7 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 7 2 जा 14, मग 14 आपल्याला ऍड करायचे आहेत. 14 ऍड केले आपण. आता इकडे आपण फिंगर ठेवूया. ओके, नेक्स्ट आपल्याला या 7 ने या 7 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 7 7 जा 49, मग 49 आपण ऍड करूया. इकडे 40 ऍड करायला बीट अवेलेबल आहेत का, तर नाही. मग 4 चा फॉर्म्युला 40 आणि हे नाही. 49 ऍड केले आपण. सेकंड स्टेप पण आपली कंप्लीट झालेली आहे. आपण आता थर्ड स्टेप सॉल्व करूया. ओके, थर्ड आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 1 ला मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं आहे. 3 1 जा 3. 3 कुठल्या रॉड मध्ये ऍड करायचा आहे, थर्ड रॉड मध्ये. पण 3 हा 1 डिजिट नंबर आहे, मग तिथे आपल्याला ऍड करायचे आहेत का, तर नाही. इकडे 0 ऍड करायचं आहे आणि इकडे आपल्याला आपले 3 ऍड करायचे आहेत. ओके, 3 ऍड केले आपण. इकडे आपण आता आपली फिंगर ठेवूया. आपल्याला आता 3 ने या 2 ला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, 3 1 जा 3 3 2 जा 6. 6 आपण ऍड करूया. 6 पण 1 डिजिट नंबर आहे, मग इकडे 0 आणि इकडे या रॉडवर आपल्याला 6 ऍड करायचे आहेत. पण 6 डायरेक्ट ऍड करणार का, तर बीट अवेलेबल नाही. मग 6 चा फॉर्म्युला 6 आपण ऍड केलेले आहे. इकडे आपण आता फिंगर ठेवूया. ओके, 3 7 जा किती येतात, तर 3 7 जा 21. मग 21 आपण ऍड करूया. ओके, आपली कंप्लीट झालेली आहे एक्झाम्पल. आन्सर आलाय आपला. आन्सर काय आहे आपलं, 7 2 7 7 1. हे आन्सर आलेलं आहे आपलं. आन्सर आपण राईट डाऊन करूया. आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळी एक्झाम्पल आपली झालेली आहे. आज आपण 3 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे शिकलेलो आहोत. ओके, अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.